राजसी. येस, सेल्फ डाऊटवर खूप काम करायला लागतं वेन युअर सेंडिंग एन ऑडिशन, की पाठव बाबा, आता ह्याहून नको करूस ते. मनात इमॅजिन केलेलं कॅरेक्टर इन अ व्हेरी डिफरंट वे सुपरफिशियली उभं कसं करतायत. प्रत्येक लूप हे सुरू होतं एका ठिकाणी आणि ते क्लोजही होतं. त्याच्यावर तुमच्या कॅरेक्टरला एक जर्नी असते. दॅट इज अ गुड फिल्म, अ गुड स्क्रिप्ट. सीन्स मध्ये वी सी ओनली बिट्स अँड चंक्स ऑफ दॅट पर्सन्स लाईफ. त्याच्यामध्ये काहीतरी घडत असेल ना. बिटवीन द सीन्स तो काय करतो, बिटवीन द लाईन्स तर घडतच, बट बिटवीन टू सीन्स ऑफ द सेम कॅरेक्टर इम्प्रोव्हायझेशन हा एक खूप मोठा ऍक्टर्स एक्सरसाइज की यू कांट से नो, येस अँड ही एक त्याला टर्मिनॉलॉजी आहे. संहिता फॉलो करायची पूर्णपणे हे अगदी तुमचं कर्तव्य आहे, बट त्याच्या पुढे जाऊन यू फील बियॉन्ड दॅट आणि तुम्हाला इन्स्टिंक्टिव्हली त्या मोमेंटमध्ये काहीतरी येतं. यू कांट शट युअर सेल्फ. डोकं बंद करून काम नाही करू शकत की हे आता असंच लिहिलंय आणि हे मी असंच परफॉर्म करणार आहे आणि हे मी ठरवून आली. आपण खूपदा प्रेपरेशन आणि मेहनतीला 100 मार्क देतो, बट कधीतरी ॲज अन ऍक्टर इट वर्क्स अगेन्स्ट यू. कॅमेरा कुठेतरी इन द रूम आहे म्हणल्यावर मी एक जीव तोडून रिॲक्ट करायचे, जीव तोडून वाक्य घ्यायचे, द्यायचे. इट्स नॉट जस्ट अबाउट रिझर्विंग एनर्जी, इट्स ऑल्सो अबाउट रिझर्विंग युअर इमोशन. नमस्कार. अँड ऍक्शनच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण राजसीशी बोलणार आहोत अभिनयाबद्दल, अभिनयातल्या टेक्निकॅलिटीज बद्दल. आणि थोडंसं ह्या पॉडकास्टबद्दल सांगायचं तर एक प्रामाणिक अटेम्प्ट आहे. कारण काय, बाकी खूपसे इंटरव्ह्यूज, पॉडकास्ट सध्या ऍक्टर्स किंवा फिल्म निगडीत जे आहेत, दे फोकस मेनली ऑन द अनेक्डोट्स, द इन्सिडंट्स, किस्से ज्याला म्हणतात, किंवा ओपिनियन्स. पण त्या सगळ्याच्या थोडंसं लांब जाऊन टेक्निकॅलिटीज आहेत, क्राफ्ट आहेत, प्रत्येक व्यक्तीची एक प्रोसेस आहे. तो थोडंसं ॲज अ स्टुडंट समजून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. खरं तर स्वार्थ पण आहे, कारण ह्याच्यात मी ज्यांना बोलवतोय त्यांच्याकडनं जे इनपुट्स मिळतायत ते शिकून खूप काही नवीन ॲप्लिकेशन्स कळतायत. सो डायरेक्टली लेट अस येस. डाईव्ह इनटू इट. पहिला प्रश्न नरेशनबद्दल आहे थोडासा. सो लोकांसाठी म्हणून सांगतो ज्यांना फिल्ममधलं माहिती नाहीये, की नरेशन ही एक खूप मूलभूत प्रोसेस आहे, ज्याच्यात कुठलाही लेखक, दिग्दर्शक किंवा एक टीम येऊन ॲक्टर्सला किंवा कन्सर्न्ड एच-ओ-डीजला ती गोष्ट सगळी नरेट करतात. आणि तू ॲज अन ॲक्टर किंवा तुला जेव्हा कुठलाही डिरेक्टर, रायटर येऊन नरेशन देतो पहिल्यांदा, तेव्हा मनात खूप गोष्टी चालू असतील. काही-काही वेळेला नॉट नेसेसरी त्यांनी आधी सांगितलंय कुठल्या पात्रासाठी तुला नरेट करतोय. तर नरेशन्सकडे बघण्याचा तुझा टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू काय? सो जनरली मी जी नरेशन्स ऐकलेत ते मला डिरेक्टरनी माझं कॅरेक्टर सांगून ते नरेट, की ही अशी, म्हणजे अगदी लगेच पहिल्यांदा नुसतं नाव सांगितलं कॅरेक्टरचं तर काही कळणार नाही, बट ॲज यू मूव्ह थ्रू द प्रोसेस एक थोडं पहिल्या 2-3 मिनिटातच कळतं, की ओके, सो ही अशी गोष्ट आहे, याच्यात अशी पात्र असणार आहेत आणि मग तू हे पात्र करावंस असं माझ्या मनात आहे. ओके. आणि देन वील मूव्ह फॉरवर्ड आणि आपण बघू कसं होतंय ते. सो नरेशन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. कारण ॲज अन ॲक्टर तुम्हाला पहिल्या एक 5 मिनिटात कळलेलं असतं, की वेअर दिस इज गोइंग आणि हे किती इंटरेस्टिंग ऑर नॉट इंटरेस्टिंग आहे. सो ते इंटरेस्टिंग असेल तर खूप मज्जा येते अजून पुढे ऐकायला, की कशी गोष्ट पुढे जाते. नसेल तर प्रॉब्लेम होतो, कारण तुम्हाला पुढचे 2 तास तिथे बसायचंय आणि ती अख्खी गोष्ट ऐकायची. पण थँकफुली माझ्या बाबतीत असे प्रसंग खूप कमी आहेत, जिथे मला असं वाटलंय, की अरे आता मला निघायचंय. बट ती खूप इंटरेस्टिंग प्रोसेस असते, कारण त्याच्यात तुम्हाला कळतं पहिल्यांदा, की डिरेक्टरची आणि तुमची वेव्हलेंथ किती मॅच होईल किंवा त्यांनी काय आणि किती विचारांनी ती स्क्रिप्ट लिहिली. हाऊ मच पॉवर इट होल्ड्स ते त्या पहिल्या, ते तसंच असतं, की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तसं ते थोडं असतं. कारण ते बऱ्याचदा असंही होतं, की कधी-कधी खूप क्विक नरेशन्स असतात. कधी-कधी डिरेक्टर विल नॉट सिट 2 तास तुम्ही स्क्रिप्ट ऐकलीत किंवा असंच नरेशन होतं असं नॉट नेसेसरीली. एक मी आता सीरीज केली, त्याचं आमचं नरेशन ऑन कॉल झालं. पण ती इतकी इंटरेस्टिंग होती, की मी आनंदाने 45 मिनिट्स त्या कॉलवर थांबून सगळी गोष्ट ऐकली आणि तर
नरेशन्सच्या बाबतीत असं असतं की इट्स युअर फर्स्ट इम्प्रेशन की काय पुढे प्रोसेस असणार आहे आणि मला स्टोरी जाऊ दे पण मला ह्या व्यक्तीबरोबर काम करायचंय का त्याची पहिली ओळख इज नरेशन. पण आता आपण नरेशनबद्दल बोललो आणि एक अशी गोष्ट आहे, की नरेशनच्याही आधी जी होते आणि त्याच्याबद्दल खूप लोकांनी खूप काही आजपर्यंत एक्सप्रेस केलंय. त्याच्यात म्हणजे माझ्या पर्सनली अनुभवात असं आहे, की जी लोकं त्या गोष्टीला फेस करतात त्यांचे खूप वेगवेगळे अनुभव आहेत. त्या गोष्टीबद्दल थोडंसं बोलूया व्हिच इज ऑडिशन्स. म्हणजे कित्येक हजारो, लाखो लोकं आत्ता प्रोबॅबली जगाच्या कानाकोपऱ्यातून एका रोलसाठी ट्राय करत असतात आणि दे आर ऑल ऑन द सेम पेज ट्रायिंग टू अचीव्ह वन थिंग आणि यू आर अल्सो कम्पीटिंग विथ ऑल ऑफ देम फॉर अ रोल. सो बिफोर गेटिंग बिट मोर टेक्निकल इंटू द रोल पार्ट ऑफ इट, नरेशनच्याही आधी ऑडिशन देण्यासाठी जेव्हा काही सीन येतो किंवा यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन सीन आणि शूट करून पाठवायचं असतं. तर ऑडिशनच्या प्रोसेसबद्दल काय सांगशील? ऑडिशन हा माझ्या मते कुठल्याही ऍक्टरला विचारलं तर त्यांच्यासाठी हे खूप सेन्सिटिव्ह गोष्ट असते ती. कारण यू आर पुटिंग एव्हरीथिंग यू हॅव ऑनलाईन. हो. सगळं तुम्हाला जे काही येतंय यू आर बेटिंग इट ऑन दॅट ऑडिशन. बरोबर. सो ऑडिशनचं मला एक व्हॉट आय हॅव लर्न्ड फ्रॉम द प्रोसेस इज ऑडिशन्स आर व्हेरी इन्स्टिंक्टिव्ह. तुम्ही जे करताय तुम्हाला फिल्म काय असणार आहे माहिती नसतं. कोण लोक असणार आहेत बरोबर माहिती नसतं. यू जस्ट गेट अ पेज फुल ऑफ इन्फॉर्मेशन की अशी फिल्म आहे, ही बेसिक स्टोरी लाईन आहे आणि हे तुमचं स्क्रिप्ट आहे. हे तुमचं वय आणि तुम्ही हे कपडे घालून एवढ्या मिनिटाची ती ऑडिशन करा. सो इट्स दॅट कोल्ड की अरे बापरे! मग ह्याच्यात आपण काय करू शकतो? तर तुम्हाला डिरेक्टर नाहीये तुमच्या बरोबर की कोणीतरी सांगतंय की तुम्ही असं करा. सो ऑडिशन्स आर ऑफ 2 टाइप्स. कोविड नंतर एक प्रोसेस सुरू झाली विच इज सेल्फ टेप ऑडिशन्स किंवा ते तुम्हाला कास्टिंग एजन्सी ऑफिसमध्ये बोलवून ऑडिशन द्यायला सांगते, की आम्ही असू, वी विल टेल यू हाऊ वी वॉन्ट द ऑडिशन टू बी डन. तो जेव्हा सेल्फ टेप ऑडिशन असते, की तुम्ही घरीच करून आम्हाला हा सीन पाठवा. दॅट इज व्हेरी इन्स्टिंक्ट. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करा. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या मनाला जे वाटतं, की हे बरोबर असेल बाबा, तसं तुम्ही करा बिकॉज देयर इज नोबडी टू टेल यू. करेक्ट. सो ते वाचून जे पहिलं इम्प्रेशन असतं ते तुम्ही करावं आणि मला एक म्हणजे ऑडिशनचा रेशिओच असा असतो, की फॉर एव्हरी 50 ऑडिशन्स यू गिव्ह एखादं काम तुमचं होईल बाबा. ॲटलीस्ट 50 ऑडिशन्सला रिजेक्शन आल्यानंतर एखादं तुम्हाला काम मिळतं. इज द बेअर मिनिमम रेशिओ ऑफ ऑडिशन. आणि मला हेही एक कळलंय, की यू सेल्फ डाऊटवर खूप काम करायला लागतं व्हेन यू आर सेंडिंग एन ऑडिशन, की पाठव बाबा आता ह्याहून नको करू स्टेक्स. समटाईम्स इट्स अ व्हेरी इमर्सिव्ह एक्सपिरियन्स, की पहिलीच ऑडिशन छान झाली आणि पहिलाच मी एक मोनोलॉग देतात जनरली आणि तो मोनोलॉग खूप छान होता आणि इट वर्क्ड वंडर्स आणि ते झालं. सो ते खूप इन्स्टिंक्ट बेस्ड आहे, पण ती खूप छान प्रोसेस आहे. आणि व्हॉट आय हॅव लर्न्ड इज ॲज अॅन ॲक्टर पुढच्या कुठल्याच गोष्टीवर तुमचा कंट्रोल नाही. हो. की तुमचं सिलेक्शन होईल, नाही होणार, तुम्ही चांगलं केलंय तर होईलच असं काही इट्स नियम नॉट नाही. फिक्स्ड असा बरोबर. नियम नाहीये. की त्यांना लूक नाही आवडला, त्यांना काहीतरी वेगळं अपेक्षित आहे, एज ग्रुपच बदलला, काही होऊ शकतं. सो ॲज अॅन ॲक्टर यू ऑडिशन वेल एवढंच तुम्ही करू शकता. सो ऑडिशन इज अ व्हेरी इन्स्टिंक्टिव्ह प्रोसेस. इन्स्टिंक्टवर काम करतं. मी म्हणेन खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुझा हे सांगण्याचा, की 50 मधली एक हे खूप दुःखी वाक्य आहे खरं तर. खूप, पण खूप, खूप. अ, म्हणजे माझेही जे फ्रेंड्स किंवा ज्यांच्याकडनं ऐकलंय किंवा आता तू सांगितलंस तसं इट इज अ प्रोसेस ऑफ मेंटल ग्रिट. इट इज. त्याच्यातनं एक ऑडिशन मिळणं, 50 दिल्यावर ते 50 टिकणं इज अ व्हेरी हार्ड प्रोसेस. पण त्याच्यातल्या इमोशन्सकडे न जाता थोडासा एक वेगळा प्रश्न विचारतो, की ऑडिशनला दरवेळी जे कंटेंट दिलं जातं, इज इट नेसेसरीली अ पार्ट ऑफ द प्रोजेक्ट? बऱ्याचदा असं होतं, की जेव्हा त्यांनी कास्टिंग प्रोसेस सुरू केली आहे, तेव्हा स्क्रिप्ट फायनल ड्राफ्ट रेडी असेलच असं नाही. ते सायमल्टेनियसली 2 गोष्टी सुरू असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कदाचित त्याच स्क्रिप्टमधला एक पीस नसतो. सो व्हॉट दे डू इज कुठली दुसरी स्क्रिप्ट असेल त्यांचीच किंवा सिमिलर जनरली काहीतरी. सिमिलर असेल,
थँकफुली माझ्याकडे अजून झालेल्या कामाची स्क्रिप्ट आलेली नाही टू ऑडिशन फॉर, की हा एक फेमस मोनोलॉग आहे तो करून पाठवा. दॅट पर्सनली आय फाइंड व्हेरी डिस्ट्रॅक्टिंग टू डू, की कोणीतरी केलेलं आहे, त्याचा पगडा इतका भारी आहे तुमच्या, इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग मेंटल इमेज ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर, मोनोलॉग, फिल्म. तर त्यातनं तुम्ही काहीतरी वेगळं नाही करू शकत आणि यू आर ऑलवेज गोइंग टू सफर इन कंपॅरिझन, की कम्पेअर होणार आहात तुम्ही. तर मग ते तसं नका. सो थँकफुली मला जे आले ते सांगून पाठवतात, की ही फिल्मचा हा भाग नाहीये, बट इट्स व्हेरी सिमिलर टू द कॅरेक्टर. सो तुम्ही हे आम्हाला करून पाठवा. ओके. तर तसंही जनरली होतं आणि ॲज यू सेड इट्स अ प्रोसेस ऑफ ग्रीट. त्यांनी खूप त्रास होतो, की अरे का नाही झालं? कारण ह्याचं उत्तर नाही मिळत, की व्हाय इट डिडंट वर्क. ह्याचं काहीच उत्तर नसतं. ते आणि काही काही वेळेला मला वाटतं नॉट सिलेक्टेडची पण येत येत नसेल. नाहीच. नाही. यू जस्ट अज्युम, की म्हणजे माझं तर बरेच असं झालं, की काम दिसलं टीव्हीवर आणि असं ओके, इट डिडंट वर्क. ते इतकंही हार्ट ब्रेकिंग कधीतरी असू शकतं, की अरे मी केली होती याच्यासाठी ऑडिशन, नाही झालं. बरोबर आहे. पण मग अगदी गिव्ह अप करायला येता तुम्ही आणि एखादं काम भेटतं. मग परत ती सायकल सुरू होते. असं. नाही. ती तर आय थिंक खूप विशियस सायकल आहे. विशियस सायकल आहे. हो. पण मजा आहे हो. त्याच्यात. आणि ते खूप अनएक्सपेक्टेड आहे, की खूप कमाल झाली ऑडिशन असं एक वाटतं आणि तुम्ही पाठवता आणि ते वर्कआउट होत नाही आणि ही पाठवू का? असं वाटतं आणि झाली. म्हणजे काय हवंय हे ते पत्ताच लागू देत नाही रिझल्ट्सवरनं. तो थोडंसं आता ऑडिशन नंतर आपण म्हणलं असं, की आता ऑफकोर्स सीरियली क्रम तसा ऑडिशन आधी येतो काही ह्याच्यात आणि मग नरेशन ऑफकोर्स येईल. तर नरेशन नंतर जेव्हा तू यू गेट सिलेक्टेड फॉर अ पर्टिक्युलर रोल आणि लेखकाने, दिग्दर्शकाने काहीतरी इमॅजिन करून ठेवलंय, ज्या रोलसाठी तू ऑडिशन केलंय, तू खरंय. सिलेक्ट झालीयेस. त्या रोलचं त्या दोघांच्या डोक्यातली इमेज त्यांना तुझ्यात दिसतीये पोटेन्शियली किंवा तू आता ही खरंय. करशील. तो एक स्क्रिप्टवरचं वर्ड्समध्ये लिहिलेलं आणि डिरेक्टरनी त्याच्या मनात इमॅजिन केलेलं कॅरेक्टर आत्मसात किंवा इन अ व्हेरी डिफरंट वे सुपरफिशियली उभं कसं करता येतं? म्हणजे त्याच्यातले काय गोष्टी आवडतील ऐकायला तर त्या कॅरेक्टरबद्दल किती गोष्टी मिळतात लिहिलेल्या, की दॅट पर्सन इज ॲरोगंट किंवा अख्ख्या स्टोरी लाईनमधले काही कन्क्लुजन्स असतील. खरंय. तो ऑफकोर्स ह्या कॅरेक्टरची बॅक स्टोरी एक जनरल करायला सांगतात किंवा अशी काही मिळत असेल तर. आणि तुझं ॲज अन ॲक्टर त्या कॅरेक्टरवर बिल्ड करण्याची काय प्रोसेस असते? पहिलं म्हणजे स्क्रिप्ट जितक्यांदा वाचता येईल. कारण ॲज वी सेड, की नरेशन झाल्यानंतर तुम्हाला कळतं, की मला ह्यांच्याबरोबर काम करायचंय आणि धिस इज अ गुड प्रोजेक्ट. आणि इफ इट्स अ गुड प्रोजेक्ट तर ते ह्याच्यावरनं ठरतं, की ती स्क्रिप्ट चांगली असते. प्रत्येक लूप हे सुरू होतं एका ठिकाणी आणि ते क्लोजही होतं. अशी जेव्हा स्क्रिप्ट असते, जेव्हा तुमच्या कॅरेक्टरला एक जर्नी असते, दॅट इज अ गुड फिल्म, अ गुड स्क्रिप्ट. थँकफुली इन द व्हेरी स्टार्टिंग इयर्स ऑफ माय करियर जेव्हा एवढा चॉईस नसतो, जे येईल ते काम करत जावं लागतं. असं म्हणू नाही शकत, की मला आता हे नाही, आता दिसणं महत्वाचं, आता काम मिळणं महत्वाचं. तेव्हाही मला चांगलेच प्रोजेक्ट आले आणि ह्यातनं मी शिकले, की कशी ती कॅरेक्टरची जर्नी एक मॅप करून तुम्ही बनवता. आणि ही एक यू कान्ट डू धिस प्रोसेस अलोन. ही एकट्या ॲक्टरची प्रोसेस नाही. कारण असंही होऊ शकतं, की तुम्ही एक काहीतरी उगाच ठरवून रिहर्स करून गेलात आणि द डायरेक्टर वॉन्ट समथिंग कंप्लिटली डिफरंट. सो ते अनलर्न करून वेगळं काहीतरी आत्मसात करणं बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. त्यापेक्षा यू रीड द स्क्रिप्ट ॲज मेनी टाइम्स ॲज पॉसिबल. त्यातनं तुम्हाला खूप उत्तरं मिळत जातात. मग तुमची एक बॅक स्टोरी बनवा. पण विथ द डायरेक्टर बनवा. एकट्याने बनवू नका. कारण ते कोऑपरेशन फार गरजेचं आहे. ती एकट्याची प्रोसेस नाहीये. यू मेक अ फिल्म मेकिंग इज नॉट अ वन मॅन्स जॉब. सगळे करतायत त्याच्यात. कारण डिरेक्टरची एक व्हिजन असेल जर का कारण आपल्याला आपले सीन्स माहिती असतात ॲज अन ॲक्टर. पण प्रत्येकाच्या सीन्समधनं आपला सीन कुठे बसतोय, ते वीव्ह करणं इज द बिग डायरेक्टर. पिक्चर त्यालाच बिग माहिती आहे. पिक्चर त्यालाच माहिती. त्यामुळे इन असोसिएशन विथ द डायरेक्टर ते तुम्ही मॅप करणं, तर स्क्रिप्टमध्ये याची उत्तर असतात, की ह्या पात्राने हे केलंय समजा. आता सीन्समध्ये
वी सी ओनली बिट्स अँड चंक्स ऑफ दॅट पर्सन्स लाईफ. हम्म. त्याच्यामध्ये काहीतरी घडत असेल ना. जेव्हा इतरांचे सीन्स लागतायत तेव्हा त्या कॅरेक्टरची जर्नी काहीतरी हो. सुरू असेल. बिटवीन द सीन्स तो काय करतो, Between the बिटवीन द scenes. लाईन्स तर घडतच, बट बिटवीन टू सीन्स ऑफ द सेम कॅरेक्टर, माझ्या हा पहिला सीन आहे आणि मग चौथा सीन आहे. सो 2 आणि 3 मध्ये मी काय करत होते, मी कुठे होते, वाय वॉज आय ऍबसेंट. हम्म. तर मग ते डिरेक्टरशी बोलून तुम्ही ठरवायचं किंवा तुम्ही स्वतःचं लिहायचं फॉर युअर जर्नी टू बी स्मूदर, की मी हा असा विचार केलाय, इज दिस राईट, इज दिस व्हॉट यू वॉन्ट, का एम आय कम्प्लिटली रॉंग, का तो म्हणेल की नाही हे 50-50 झालंय आता, हे काढून टाक आणि हे ठेव, हे छान आहे. तो तुम्हाला जितकं प्रोव्हाइड करता येईल डिरेक्टरला फॉर हिम टू पिक अँड सिलेक्ट, तर तेवढं तुम्ही ॲज अन ऍक्टर केलं तरी ते खूप असतं, की दॅट इज हाऊ आय मेक अ कॅरेक्टर. आणि हे एक थोडी इंटर कॉलेजेट थिएटरची बॅकग्राऊंड असल्यामुळे तेव्हा ते शिकवतात, की एक बॅकस्टोरी कशी लिहायची, कुठे जन्म झाला, काय शिकला नाही शिकले, काय केलं त्या कॅरेक्टरनी, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, फायनान्शियल परिस्थिती काय आहे, सोसायटल स्ट्राटा काय आहे. सो हे सगळं केल्यानंतर ते पात्र घडत जातं तसं. बट अगेन नॉट अलोन. खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स होते ऍक्च्युली तुझ्या Yes. बोलण्यातले विथ रिस्पेक्ट टू द बिटवीन द सीन्स. ही कन्सेप्ट पण ही खूप भारी आहे. खूप आणि हे पहिल्या कामात नाही कळत. जेव्हा तुम्ही एक सीन आज शूट केला आणि उद्या गेल्यावर असं झालं की एक मिनिट ह्याच्यामध्ये काय घडलंय. सो ते थोडं चुकून ते शिकलं जातं. म्हणजे आता जसं फर्स्ट क्लास आभाडेमध्ये माय कॅरेक्टर वॉज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम हू आय एम. की ती एक गावातली मुलगी आहे जी नवऱ्याला विचारते की मी पुढे शिकले तर चालेल का. म्हणजे कम्प्लिटली वेगळं आहे फ्रॉम मी, माय फॅमिली. आणि त्यातच मजा आहे की 180 डिग्री शिफ्ट मध्ये मजा आहे, की तुम्ही काहीतरी वेगळं करताय हे तुम्हाला वाटतं, की मी तेच आहे, मी जशी आहे तशीच बोलतेय, तशीच वागतेय. तर ते मग घडवणं कॅरेक्टर बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग. की ती मग कुठून आली असेल, मग तिची फॅमिली का असेल, की तिला नवऱ्याला विचारावं असं वाटतंय इन द 21st सेंचुरी, की मी शिकू का रे, तुला चालेल का. सो मग ती बाई कशी रिॲक्ट करेल. सो ह्याचा तुम्हाला काम करत नसताना पण हा छंद असेल, की अच्छा मी ट्रेनमध्ये बसले तर ही बाई आता कुठून आली असेल, ती काय करत असेल, ही आता फुलं विकते तर ही कुठून फुलं विकून आली. एक ऑब्झर्वेशन तुम्ही जनरल प्रिन्सिपलवर चालू ठेवलं तर ते स्विच ऑन तुम्हाला करता येतं सेटवर गेल्यानंतर. हा जनरल छंद असेल तर तुम्हाला ऍक्टर झाल्यावर मजा येते. काही डिरेक्टर्स बरोबर काम केल्याचाही अनुभव, खूप हो. गोष्टी ऐकल्याचाही अनुभव तुला तर आहेच. मला जेवढं केवढं थोडासा आहे त्याच्यातनं सांगतो, की प्रचंड विक्षिप्त आणि ॲब्स्ट्रॅक्ट असं डिस्क्रिप्शन फॉर सम रिझन जे प्री प्रोडक्शनला डिस्कस होतं, त्याहूनही ॲब्स्ट्रॅक्ट काहीतरी सेटवर त्यांना अचीव्ह करायचं असतं. आणि म्हणजे तो मॅडनेसच त्या व्यक्तीची खरी ओळख आहे आणि कला पण आहे. तो डिरेक्टर्स ही एक वेगळीच एंटिटी आहे आणि त्यांचं जे काही चालू असतं तो मॅडनेस असतो सगळा. तर इतक्या एका ॲब्स्ट्रॅक्ट रोलच्या व्यक्तीबरोबर म्हणजे ही इज अल्सो इन दॅट रोल. त्या व्यक्तीची व्हिजन अंडरस्टँड करून घेऊन त्याबरोबर काम करणं. म्हणजे आय एम शुअर काही-काही वेळेला खूप जास्ती जेनेरिक वाक्यही येत असतील, काही अशी वाक्य, की "अरे ह्याच्यात जरा मजा आण." तर म्हणजे काय करू? सो हाऊ इज इट वर्किंग? म्हणजे तू आत्तापर्यंत काम केलेल्या डिरेक्टर्सचं विथ एक्झाम्पल सांगितलंस तरी काही पॉझिटिव्हज तुला सांगायचे असतील किंवा तुला आत्तापर्यंत वाटलेले काही गोष्टी ज्या अजून बेटर तुला डिरेक्टर्सकडनं मिळू शकतात. तर हे वाक्य मी हेमंत सरांकडनं ऐकले, की जरा गंमत आणायचं. दिस वॉज द फर्स्ट टाईम मी ते वाक्य ऐकलं होतं आणि इट्स अ व्हेरी ट्रायल अँड एरर प्रोसेस. कारण असंही होतं बऱ्याचदा ऑब्व्हियसली ॲज अ डिरेक्टर कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये यू वॉन्ट टू बी सरप्राइज्ड. आयदर यू वॉन्ट टू सरप्राइज युअर सेल्फ ऑर तुम्हाला बघताना यू वॉन्ट टू बी सरप्राइज्ड. सो काहीतरी करून बघायचं तेव्हा परत इन्स्टिंक्टिव्ह. म्हणजे जे आपण ऑडिशनला केलेलं होतं, की माहिती नाही काय हवंय, तेव्हा एक आपण काहीतरी देतो, की म्हणजे देअर इज नथिंग टू लूज असं म्हणून आपण, की करून बघूया ना, आता काय टेक्सच घ्यायचे तर करून बघूया आणि ती येते गंमत. ते मिळतं कुठेतरी. इफ यू स्टे इन कॅरेक्टर
आणि तुम्ही त्याच विचारात असाल व्हेन यू आर ऑन सेट आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही झालात ह्यानी. पहिल्या आणि दुसऱ्यांदा मी खूप नर्व्हस झाले होते, की बापरे मी काय करू? गंमत आणू म्हणजे एक्झॅक्टली असं. करू काय? म्हणजे हे वाक्य अशा पद्धतीने घे, असं सांगितलं तर मी घेऊ शकते. पण त्याला इम्प्रोव्हायझेशन हा एक खूप मोठा ऍक्टर्स एक्सरसाइज असतो, की यू कांट से नो. येस अँड ही एक त्याला टर्मिनॉलॉजी आहे, की तुम्ही येस म्हणून पुढे जायचं. समोरचा जे म्हणतोय ते रिसीव्ह करायचं. त्याला निगेट नाही करायचं. येस म्हणून पुढे जायचं. सो यू इम्प्रोव्हाइज. जे होईल ते बघूया. सो ह्या इम्प्रोव्हायझेशन एक्सरसाइज टीचेस यू अ लॉट. की कारण सेटवर ऑल्सो खूपदा इम्प्रोव्हाइज होतात गोष्टी. आणि त्यातच गंमत आहे. कारण लेखकाने एका पद्धतीने ते लिहिलंय. बट तुम्ही ऍक्टर आहात. सो ते परत तेच होतं, की द रायटर इज अ 40 इयर ओल्ड मॅन असं आपण धरून जातो. आणि पात्र एक 22 वर्षाच्या मुलीचं आहे. तर मी एक 22 वर्षाची मुलगी म्हणून तिथे आल्यानंतर माझं काहीतरी त्याला मी देणं लागते. हो. ही जाणीव पाहिजे तुम्हाला. तुम्ही ती संहिता फॉलो करायची पूर्णपणे हे अगदीच तुमचं कर्तव्य आहे. बट त्याच्या पुढे जाऊन यू फील बियॉन्ड दॅट आणि तुम्हाला इन्स्टिंक्टिव्हली त्या मोमेंटमध्ये काहीतरी येतं. तर तसे तुम्हाला परत को-ॲक्टर्स पाहिजेत, दिग्दर्शक पाहिजे, जो तुम्हाला तेवढं मार्जिन देतो, की हां, तू कर. तुला हवं तसं कर. एखादं रीडिंग होतं आधी आणि त्याच्यानंतर यू गो ऑन सेट. सो त्याच्यात ते इम्प्रोव्हाइज होऊन जे येतं किंवा बऱ्याचदा को-ॲक्टर कडनं मिळतं. की हे करून बघ गं असं, असं वाक्य घेऊन बघ, कदाचित मजा येईल. सो परत तेच इट्स अ व्हेरी कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस. ते तुम्ही एकट्याने नाही करू शकत. करेक्ट. नाही आणि आता तू फर्स्ट क्लास दाभाडेचा उल्लेख केलास तर एक तर हो. खूप अमेझिंग फिल्म होती ती आणि त्याच्यात तर तुझ्याबरोबर सगळे म्हणजे मजा आणणारीच लोकं होती. सो प्रॉब्ली तुला खूपच ह्याच्याबद्दल बोलूच आपण पुढे. पण म्हणलं तसं ह्याच्यात थोडंसं ड्रिफ्टिंग अवे फ्रॉम द एंटायर म्हणजे एक्सपिरियन्स पार्ट तू जे मेंटल मॉड्यूल्स अडॅप्ट केलेस त्यांचे व्हिच इज एका डिरेक्टरनी सांगितलंय ते आपण इम्प्रोव्ह कन्सिडर करू. काहीतरी तर करायचंय आपल्याला, टेक तर द्यायचा आहे आणि मग ॲज अ युनिट अख्खं एकत्र काम करणं ही खूप कोलॅबोरेटिव्ह भावना खूप इंटरेस्टिंग आहे. यू कांट शट युअरसेल्फ. म्हणजे तुम्ही ऍक्टर म्हणून डोकं बंद करून काम नाही करू शकत. की हे आता असंच लिहिलंय आणि हे मी असंच परफॉर्म करणार आहे आणि हे मी ठरवून आले. आणि डिसाईड काहीच करून येऊ नका. दॅट इज द बेस्ट थिंग यू कॅन डू. म्हणजे आपण खूपदा प्रिपरेशन आणि मेहनतीला 100 मार्क देतो. बट कधीतरी ॲज अन ॲक्टर इट वर्क्स अगेन्स्ट यू. ओह! की यू हॅव प्रिपेअर्ड वे टू मच. यू आर व्हेरी सेट इन युअर ओन वेज. तर डोंट डू दॅट. तुम्ही म्हणजे काही सीन्स असे खूप चांगले झालेत जेव्हा मी एक आदल्या रात्री तो वाचला आणि मी नेक्स्ट डेला जाऊन मी तो परफॉर्म केला. इट लुक्स व्हेरी फ्रेश. बिकॉज शेवटी ते इमोशन आहे. ते मेकॅनिकल होतं एका पॉइंट नंतर. कारण तुम्ही एवढे तसेही तुम्ही टेक्स देणार आहात. असं नाही की पहिला टेक ओके होऊही शकतो. पण तुम्ही देणार आहात टेक, रिहर्सल होणार आहे, डिरेक्टरशी एक चर्चा होणार आहे. मग तुम्ही ते परत एकदा ऍक्टर बरोबर वाचून परफॉर्म करणार. आणि तरी तुम्ही रात्री ते 100 वेळा वाचले. आणि एक ठरवून ते स्पीच नाहीये तो. तुम्हाला स्टेजवर जाऊन भाषण नाही द्यायचं. इट्स नॉट अन एलोक्युशन कॉम्पिटिशन. इट्स अ परफॉर्मन्स. तर ते इमोशन्स जितके रॉ आणि रिअल राहतील. कारण एका पॉइंट नंतर तुम्ही तेच ट्रिगर शब्द स्वतः कारण ऍक्टर म्हणून काही ट्रिगर शब्द असतात. की ह्या वाक्याला, ह्या शब्दाला मला ढसाढसा रडायला येतं. तर मीही एका सीनला खूप मोठी चूक केली होती, की मी तो रडायचा सीन रिव्हर्स करून गेले. की मला ह्या वाक्याला रडायला येतंय का? असं मी स्वतःला टेस्ट करायचे. की मी तो मोनोलॉग आरशात बघत बोलते, हां, येतंय हां रडायला. ओके. येतंय हां रडायला. आणि मी गेले सेटवर आणि मला रडायलाच येईना. आय वॉज ड्राय. कारण दॅट ट्रिगर स्टॉप्ड वर्किंग. दॅट स्टिम्युलस स्टॉप्ड वर्किंग. ती कॉन्सेप्ट ज्याचा मी विचार करत होते ती तेवढी भयानक राहिली नाही विचारात. मग झालं. मग इट्स अनदर प्रोसेस की अरे सगळे थांबलेत 5 मिनिटं, मग तुम्ही 5 मिनिटं घ्या, मग जरा शांत व्हा, मग त्या मूडमध्ये जा. व्हेअरएज ऑन द कॉन्ट्ररी न प्रिपेअर करून गेलेलं असाल तर काहीतरी वेगळं तुमच्याकडनं घडून जातं. सो ओव्हर प्रिपरेशन म्हणजे बेस सेट करून जाणं
एक एक स्वतःचं वर्क टेम्पो, एक हां. जनरल प्रिन्सिपलवर मला माझा पिच हा असणार आहे आणि मी हे सोडून बोलणार नाही. एवढं तुम्ही बेसलाईन सेट केलेली असेल तर दॅट इज फाईन. अति प्रिपेअर करू नका कधीच. थोडंसं आता एक्झिक्युशन पार्टकडे येतो. ऑन द सेट बद्दल थोडंसं बोलूया. ऑन सेट जाताना तर तू खूप छान एक्सप्लेन केलंस अबाउट हाऊ ॲन ॲक्टर शुड प्रिपेअर व्हेरी ऑप्टिमल लेव्हलला किंवा एका अशा लेव्हलला की खूप सेट पण नाही होणार, डोक्यात गोष्टी पण काहीतरी बेस म्हणजे तुम्हाला प्रिपेअर्ड आहे. डिरेक्शन रिसीव्ह करता येईल हां, एवढ्यापर्यंत तुम्ही थांबा. करेक्ट. पण असंच असताना कुठेतरी काही गोष्टी अशा आहेत ज्या विचाराव्याशा वाटतात विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टिंग किंवा जस्ट एक्झिस्टिंग इन अ पर्टिक्युलर सीन. सो रादर त्याच्यात एक खूप मोठा भाग बॉडी लँग्वेजचाही आहे. आता तू ज्या कॅरेक्टरचा उल्लेख केलास फर्स्ट क्लास दाभाडेमधल्या, ती व्यक्ती तुझ्या अगदी पोल्स अपार्ट वेगळीच व्यक्ती. सो अशा व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजला अडॅप्ट करताना, ते कॅरेक्टर उभं करताना ऑब्झर्वेशन हा तर खूप मोठा स्किल सेट असेलच. पण त्या व्यक्तीचे जेव्हा डायलॉग नाही आहेत, पण ती फ्रेममध्ये आहे किंवा ती जस्ट एक्झिस्ट करतीये, रिॲक्ट करतीये, तेव्हा कुठल्याही कॅरेक्टरचे रिॲक्शन्स आणि प्लेन एक्झिस्टन्सला कसं डिफाईन करता येईल? ती दॅट्स द मोस्ट फन अँड इंटरेस्टिंग पार्ट. कारण तुम्ही स्वतःचं माझी ही वाक्य आहेत. ते पाठांतर आणि तो तो जो एक मीटर असतो डोक्यात, की आता मला हे वाक्य आहे हां, माझं पुढचं. सो समोरच्याचा क्यू आल्यानंतर हो, मला हो. हे हे सगळे मीटर बंद करून यू कॅन प्लेनली बी इन द कॅरेक्टर. सो हे फर्स्ट क्लास दाभाडेपेक्षा आय वुड लाइक टू गिव्ह अनदर एक्झाम्पल. मी आत्ता डेली सोप करत होते, ज्यात मी क्रांतीज्योती सावित्रीबाई हो, ज्योतिराव हो. फुलेंची भूमिका करत होते. हं, आणि त्यात असं खूप वेळा व्हायचं, की ते तर अजून आहे फर्स्ट क्लास दाभाडे आपण म्हणू, की 180 डिग्री शिफ्ट असेल तर नाही हा 1840 मधल्या हं, अ, ती एक बाई उभी करणं हं, इज सो डिफिकल्ट. हं, त्यांची तर म्हणजे त्यात तुला नुसतं उभं नाही, तुला पदर सावरायचा आहे, हं, तुला किचनमध्ये भाकऱ्या थापायच्या आहेत, तुला फुलं गोळा करायची आहेत आणि हं, सो त्याच्यात आय फाउंड इट म्हणजे ती बघायला गेलं तर खूप रिस्ट्रिक्टिव्ह प्रोसेस आहे, की मला काहीच बोलायला नाहीये यार. हं. मला फक्त रिएक्शन द्यायच्यात. पण द मोस्ट फ्रीइंग पार्ट ऑफ अ परफॉर्मन्स असं मला वाटतं. पण कॅमेरा तुझ्यावर लावलाय, तुला फक्त क्यूज ऐकू येतायत हं. आणि तू नुसत्या त्या कॅरेक्टरच्या विचारात आहेस. आय थिंक जेव्हा असे सीन्स येतात, तर तुम्ही खूप डीप त्या पात्राचा विचार करू शकता. दॅन थिंकिंग अबाउट द अदर टेक्निकॅलिटी, की मी ते वाक्य बरोबर घेतलं का? मग समोरचा क्यू बरोबर आला का? मग माझा पिच ओके होत. हे काहीही सगळं विसरून म्हणजे माझ्यासाठी ते डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा ते सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट असते, की मी परत ते होतं, की कोण बोलतंय आणि त्याच्याकडे मी कशी बघतीये? बघतीये का नाही बघत आहे? हं. का मी मान खाली घालून उभी आहे? सो परत इन्स्टिंक्ट म्हणजे ते इन्स्टिंक्ट ॲक्टिंगची जर्नी ही ऑडिशनपासून जी सुरू होते, ती तुझ्या शेवटच्या सीनपर्यंत असते. की ते एकतर तुम्हाला ठरवायला पण लागतं. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट बघता आणि तुम्ही वाचता, की माझी वाक्य नाहीयेत, पण ह्या व्यक्तीची वाक्य आहेत. तर मला कॅरेक्टर म्हणून सर्वात हिट होणारं वाक्य कुठलंय? हं. ज्याला मी सरप्राईजनी बघू शकते, अँगरनी बघू शकते, दुःखी होऊन बघू शकते, की शिट मला खूप वाईट वाटलं हे ऐकून. सो त्याच्या आधी तुम्ही एक स्वतःची जरा कोरिओग्राफी करू शकता, करेक्ट. की ओके मी आधी खाली बघते आणि मग ठाक करून मी तुझ्याकडे बघते आणि दॅट इज अ स्टेटमेंट. हं. So you can make a statement with your eyes when you're only reacting and you don't need words for that. सो त्याच्या आदल्या वाक्याला पर्यंत मी खाली बघते, खाली बघते, खाली बघते आणि मग मी हे ठरवलं तुझं वाक्य आलं आणि तुझ्याकडे बघ. हं. आयदर स्टॉप ऑर ग्रेट ऑर व्हॉटएव्हर. सो ती खूपच इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ऑफ प्लॅनिंग युअर ओन कोरिओग्राफी. कारण हं. तेव्हा नॉट नेसेसरीली द डायरेक्टर विल टेल म्हणजे सगळ्याच गोष्टी थोडी ना फील सगळ्याच होतात. गोष्टी नाही सांगणार आणि त्यांनी सांगायलाही नाही पाहिजे आणि हं. सांगायला लागल्याही नाही पाहिजे करेक्ट. सगळ्याच गोष्टी. मग तुमचा उपयोग काय? की हं. मी तुला कास्ट का केलंय? इज हं. बिकॉज आय वॉन्ट यू टू ब्रिंग समथिंग विथिन युअरसेल्फ ऑन टू द टेबल. तर ते तू जास्तीत जास्त काय देऊ शकतेस हं. माझ्या पात्राला आणि ते रिअल कसं उभं करू शकतेस? So ती प्रोसेस. खूपच इंटरेस्टिंग. त्याच्यात तू आता सायलेन्सेस बद्दल पण थोडंसं बोललीस, की जेव्हा तुला फक्त
लुक्सनी लुक्सनी बोलायचं आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीचे डायलॉग्स रिसीव्ह करायचेत फ्रॉम अ न्यूट्रल स्टँड पॉइंट. म्हणजे ह्या सीरियलच्या दरम्यान तुला हा अनुभव जास्ती आलेला असू शकतो, कारण त्याच्यात थोडं सहन करणं किंवा ह्या भूमिका पण खूप त्या होत्या. गोष्टीत आहेत. तर थोडंसं सायलेन्सेस बद्दल बोलूया 1-2 मिनिटं. म्हणजे डू यू चूज युअर ओन सायलेन्सेस इन अ पर्टिक्युलर सीन, की आता फॉर एक्झाम्पल एक सीन लिहून दिलाय, पण तुला वाटलं की नाही ह्या डायलॉग नंतर मी गप्प राहणं विल मेक मोर ऑफ एन इफेक्ट दॅन मी सेइंग धिस पर्टिक्युलर थिंग. तर आत्तापर्यंत असं कधी झालंय का एकतर? आणि तू बघितलेल्या किंवा अनुभवलेल्या सायलेन्सेसची इम्पोर्टन्स तुला काय वाटतं? म्हणजे सायलेन्सनी जेवढ्या गोष्टी कम्युनिकेट होतात, तेवढ्या शब्दांनी नाही होऊ शकत. मला ठामपणे वाटतं. ॲज अन ॲक्टर यू कॅन डिसाईड युअर पॉजेस, नॉट नेसेसरीली सायलेन्स. ओके. हं. कारण सायलेंट म्हणजे समोरचा व्यक्ती काहीतरी बोलल्यानंतर मी गप्प बसते आणि हं. तिथे सीन संपतो. हे स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले आणि डिरेक्टरचा हां, चॉईस असतो. करेक्ट. तो सर्वस्वी माझा निर्णय नाहीये. हं, माझा निर्णय इज पॉज, हं, की मी कुठल्या वाक्यानंतर थांबून पुढचं वाक्य घेईन. हं. सो इन बिटवीन पॉजेस आर माय माय राइट, करेक्ट. की मी ते कसं आणि वाक्य तोडणं. वाक्य तोडतीये, कसं बरोबर. वाक्य घेतीये, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. हं, सायलेन्सेस नाहीये आणि हं. त्यासाठी यू नीड ब्रिलियंट रायटर्स, डिरेक्टर्स हू अंडरस्टँड द इम्पोर्टन्स ऑफ सायलेन्स. परत तेच की नुसती बडबड, बडबड करून मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचतोय का त्या डेफनिंग सायलेन्सनी तो मुद्दा जास्ती एन्हान्स आणि हायलाइट आणि पंच होतोय. हं. सो हा परत तेच म्हणजे चांगल्या दिग्दर्शकाची गरज का आहे आपल्याला ॲज अन ॲक्टर? तर तुमचा परफॉर्मन्स तेवढा हायलाइट होऊ शकतो. की मी आत्ता गप्प बसून फक्त बघतीये समोरच्याकडे, हं. की मी नाही बोलणार पण तू बोल किंवा हे एक्सेप्टेबल नाहीये मला. तर ती तळमळ शब्दातनच बोलून दाखवण्यापेक्षा ती डोळ्यातनं दिसली, ती फेशियल एक्सप्रेशन्समधनं, बॉडी लँग्वेजमधनं दिसली, तर ते जास्ती वर्कआउट होतं. सो सायलेन्स एक्झिक्यूट करणं हं. इज मोर डिरेक्टर्स एंड रायटर्स करेक्ट. डिसिजन दॅन माईन. पॉजेस आर पॉजेस समथिंग आर एल्स. माय ओके. सॉव्हरेन. ते मी करूच शकते. पुढचा जो प्रश्न आहे किंवा जे 2 प्रश्न आहेत, ते ज्या गोष्टीबद्दल आहेत, ती खरं तर मला सगळ्यात जास्ती ज्या गोष्टीबद्दल ॲक्टरला खूप सलाम करावसं वाटतं किंवा खूप जास्ती कौतुक वाटतं हां. कुठल्याही ॲक्टरचं, त्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत. पण ह्या तर अनइमॅजिनेबल आहेत हं, कोणाहीसाठी. ती म्हणजे कंटिन्युइटी. अ, आधी आपण ॲक्शन कंटिन्युइटीबद्दल बोलू, हं, मग आपण कॅरेक्टरकडे जाऊ. हं, तर काही लोकांना हे माहीत नसेल म्हणून बेसिक सांगतो, की एक कुठलाही सीन शूट करत असताना नॉट नेसेसरीली 3-4 कॅमेरे एकत्र रोल होतायत. मराठी तर नक्कीच नाही. पण जेव्हा अ, तुम्हाला तोच एक सीन मल्टिपल वेळा वेगवेगळ्या शॉट्स थ्रू करायचा आहे. म्हणजे आपण दोघं आत्ता बसलोय, एकच कॅमेरा असता तर एक इथून लागला असता, एक प्रॉबब्ली माझा क्लोज, एक तुझा असे जर तर तुला जे तू इथून शूट करताना केलंयस, तेच इथून शूट करताना पण तुला हातवारे करायचे ते रेफरन्समध्ये आणि दिसतील तेच आणि करायचं. तेच तुला तेच करायचेत. सो असे व्हेन यू आर डूइंग अ पर्टिक्युलर प्रोजेक्ट अगणित अनुभव ऑलरेडी आले असतील, की एक मोठा सीन आहे, त्याचे मल्टिपल 7-8 शॉट्स आहेत, ज्या सगळ्यात तू दिसतीयेस. सगळ्यात सेम गोष्टी करायच्या आहेत. हे मेंटेन कसं करतेस? त्याची काही ट्रिक तू डेव्हलप केली आहेस का? की ह्या वाक्याला मी हे केलं होतं. का म्हणजे हाऊ डज इट वर्क? एकतर मी ह्यात खरंच मेन्शन करू इच्छिते द अनसंग हीरोज ऑफ कंटिन्युइटी इज द हं. असिस्टंट डिरेक्टर्स. करेक्ट. ज्यांच्याकडे थँकफुली हो, ते खरंच दी अनसंग हीरोज ऑफ कंटिन्युइटी आहेत. कारण त्याच्याकडे फोटोज असतात. हो. ते एव्हरी टेकचा व्हिडिओ काढतात करेक्ट. मॉनिटरवरनं हं, किंवा फोटो काढून ठेवतात, की अशी पोझिशनिंग होती, ह्या एवढ्या वस्तू होत्या आणि तू हे करत होतीस. सो मी बऱ्याचदा एकतर मी अव्हॉइड करते टू डू अ लॉट ऑफ थिंग्स. कारण हो. वाक्य असतील तर ते प्लीज अव्हॉइड करणंच गरजेचं असतं. हं. कारण तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता किंवा तशी काही कोरिओग्राफीच असेल डिरेक्टरची, की नाही, नाही तू हे करताना बोलतेयस आणि कोणीतरी बाहेर आहे आणि तू काय चहा हं. बनवतेयस, तर चहा ओततेयस, त्याच्यात काही घालतेस, व्हॉटएव्हर. तर ते सगळं असेल
तर मग ते तुम्हाला बसून लिहून ठरवावं लागतं, हम्म. की मी पहिल्या वाक्याला पातेलं ठेवलं, दुसऱ्या वाक्याला मी त्याच्यात पाणी घातलं, तिसऱ्या वाक्याला साखर घातली, और तेही तसं कुठल्या हाताने केलं कुठल्या हाताने तेही केलं, सगळं. ते त्याची कंटिन्युटी फार गरजेची. ते तुम्ही एवढं असेल तर तुम्ही ते लिहून ठरवून करा. हम्म. नाहीतर आय जनरली आस्क द एडीज किंवा ते येतातच हो. सांगायला, की मॅम नाही तुम्ही राईट हाताने हे केलं हम्म. होतं आणि असं. आता ते थोडं अंगवळणी पडायला लागलंय, की यू रिमेंबर. हम्म. मला एक फिजिकल मेमरी राहते त्या गोष्टीची. तुम्ही कंट्रोल्ड गोष्टीच करा. नाहीतर मला आधी मी खूप अतिउत्साहाने खूप गोष्टी हम्म. करायचे. बिझनेस ज्याला आपण हो, म्हणतो. हो. सो तो बिझनेस मी खूप करायचा, त्याची गरज नसते. हम्म. सो एक थोडा बिझनेस परत कोलॅबोरेटिव्ह विचारा एडीजना. Correct. थोडं ठेवा, जितकं कंटेन करता येईल तितकं मी कंटेन करते आणि मी डिरेक्टरला विचारते, की हे एवढं मी करायचं ठरवलंय. हे चालणार आहे का? हे डिस्ट्रॅक्टिंग दिसतंय. हम्म. परत गोष्टी अशा बदलतात, की तुमचा लूक बदलतो परत. हो, करेक्ट. सो तो लूकही तुम्हाला मेंटेन करायचा. मी आता इथे बोलते, तर मी सगळं इथे फ्रेम लावलंय, तर मी इथे कॅमेरा लावून ओएस मी तुझ्याशीच बोलते. परत मी इथे काहीतरी करायला गेले, तर इथे अजून एक दुसरा बरोबर. शॉट कशाला? यू डोंट हम्म. नीड टू डू दॅट मच. सो ॲक्शन कंटिन्युइटी मेंटेन करण्याचे हे 3 रूल्स आहेत, की विथ द डायरेक्टर, विथ एडीज और जस्ट रिमेंबर आणि कंटेन युअर ॲक्शन्स. आणि जर खूप असेल तर आधी लिहून घ्या. आधी लिहून सर्व. घ्या. हां, की ठरवाच, हां. की रिहर्सच करा तसंच. नाटकासारखं Yes. प्रॉपर रिहर्स करून करा. हम्म. सो हे ॲक्शन कंटिन्युइटीचे हे 3. ओके. आता थोडं अजून डीप जायला हं. कॅरेक्टर कंटिन्युइटी म्हणजे एक अजून एक जस्ट लोकांना माहिती व्हायला म्हणून सांगतो, कधीच कुठली फिल्म किंवा सीरियलच्या बाबतीत तसं होत असेल, हं. लिनिअरली शूट होतं. पण फिल्म किंवा वेब शो ह्या क्षेत्रात, ह्या फील्डमध्ये नॉन लिनिअर Non-linear. शूटिंग हे वर्क होतंच आणि त्याचे खूप कारणं आहेत. बजेट आहे, खूप मोठं कारण आहे. ॲक्टर्स अवेलेबिलिटी, लाईट, काय प्रहर आहे दिवसाचा, हे सगळं लोकेशन. लोकेशन बेस्ड मग युजुअली किंवा सगळं. हो. या सगळ्याला एकत्र करून प्रोडक्शन टीम आणि डायरेक्शन Yes. टीम त्याचं शेड्यूल बनवते आणि मग कॉल शीट बनतात इत्यादी, इत्यादी, करेक्ट. इत्यादी. करेक्ट. आता ह्याच्यात अजून एक लेयर ॲड करूया व्हिच इज शेड्यूल. म्हणजे अख्खी फिल्म एकाच म्हणजे सलग 20-30 दिवसात शूट झाली आहे. हे होऊ शकतं काही-काही वेळेला, काही-काही वेळेला मध्ये एक मोठा ब्रेक येतो, मग दुसरं शेड्यूल आहे. किंवा सीरियलच्या बाबतीतही की आता तू आत्ताचा पार्ट अख्खा प्ले केलास, परत फ्लॅशबॅकसाठी बोलवू शकतात. व्हॉटएव्हर. प्रश्नाचा पहिला भाग हा, की एक कॅरेक्टर जेव्हा तू पकडतेस, तेव्हा मध्ये खूप वेळ गेला, 10-12 दिवस, तर ते परत धरताना, की आपण ह्या कॅरेक्टरची ही सिग्निफिकंटली हे कॅरेक्टर असं चालत होतं, हे कॅरेक्टर असं बोलत होतं. हे लक्षात ठेवणं एकतर खूप अवघड आहे. म्हणजे तू अख्खी ती फिल्म कशी बघणार आत्तापर्यंत शूट झालेली. दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू. आणि दुसरं म्हणजे नॉन लिनिअरली शूट होत असताना फिल्मच्या पहिल्याच दिवशी अत्यंत इंटेन्स 60वा सीन आहे, ज्याच्यात खूप काही होऊन गेलंय आणि तुला आता डायरेक्ट तिथपासून सुरू करायचं आहे आणि पहिला सीन आहे मध्येच कधीतरी. सो ह्या सगळ्यात कॅरेक्टरची एक एक्झिस्टेन्शियल कंटिन्युइटी आणि इमोशनल कंटिन्युइटी कशी मॅच करते? फिल्म्स आणि सीरियलची प्रोसेस वेगवेगळी असते. मी आधी फिल्मचं हो. सांगते. फिल्ममध्ये असं होतं, की तुमच्याकडे स्टार्ट टू एंड आहे त्या कॅरेक्टरचं तुमच्या हं. समोर. कारण अख्खी स्क्रिप्ट आहे हो, तुझ्यासमोर. हो. सो फर्स्ट सीन टू लास्ट सीन तुझ्याकडे ऑन पेपर आहे. हं. सो तुम्ही एक त्याची कॅरेक्टरची जर्नी बनवू शकता त्याच्यावर. सो माझी प्रोसेस अशी प्रत्येकाची वेगळी असेल. माझी प्रोसेस अशी आहे, की जेवढे दिवस आहे ती स्टोरी. सो आता फर्स्ट क्लास दाभाडे वॉज 10 डे, 10-12 डे मध्ये घडणाऱ्या गोष्टी होत्या त्या. हं. भले फ्लॅशबॅक्स होत्या, पण एकूण माझी 12 अच्छा, ओके. 10-12 दिवसात घडणारी ती गोष्ट होती, हं, की हं. त्यांचं लग्नाचा आदला दिवस, मग लग्न, मग म्हणजे काय हळद, लग्न आणि असं ते करेक्ट. आणि ते पुढचा 1 हं. आठवडा अशी ती प्रोसेस होती. सो मी ऑन पेपर रोज काय घडतंय तिच्या आयुष्यात हे लिहून ठेवलेलं होतं. ओके. की डे 1ला हा सीन आहे, डे 1ला असं-असं घडलेलं आहे. परत आधी आपण म्हणालो तसं बिटवीन द सीन. हो. की हा डे 1चा तिचा पहिला सीन आहे इन इन फ्रेम आणि हं. मग त्याच्यानंतर असं-असं घडतं. सो हे मी सगळं लिहिलेलं होतं. सो व्हेनेव्हर वी डू अ सीन, हं. तर आय यूज्ड टू रिफर टू दॅट चीट शीट. हो. की ओके, ओके. हा कुठल्या दिवशीचा सीन आहे? अच्छा, ओके, ओके. मग काय-काय घडलेलं आहे आतापर्यंत? हां, ओके. चल डन. सो हे तुम्हाला तसं वर्किंग वर्किंग असं करायला लागतं. इंटरेस्टिंग. हं.
कारण तुमच्याकडे स्क्रिप्ट आहे अख्खी आणि थँकफुली ही अशी स्क्रिप्ट होती ज्याच्यात तुम्ही असं मॅप करू शकता. तुमच्याकडे लिमिटेड डेजची फिल्म, असं नाही की 50 इयर्स लेटर दाखवतायत, मग मध्येच बॅक फ्लॅशबॅक मध्ये गेले, असं नव्हतं. घरात गणपती ऑल्सो वॉज अ 7 डे स्टोरी. हां. त्याच्यातही सेम प्रोसेस होती की ओके, डे 3 ला हे भांडण झालंय, डे 7 ला हे भांडण होतंय, आता पण ते वेगळं आहे डे 3 पासून, मग डे 4 ला काय घडलंय. सो तसं मिक्स अँड मॅच मध्ये तुम्हाला ते करायला लागतं की डे 3 आणि 7 सेम ऑपोजिट सीन्स तुम्ही एकाच दिवशी करताय. सो तसं तुम्ही ते मॅप करू शकता. तसं नसेल, समजा डे वाईज इमोशनल कंटिन्युटी मेंटेन नसेल करता आली, तर सीन वाईज तुम्ही लिहू शकता की माझा पेज 30 वरचा हा सीन आहे, त्याच्यात हे घडलेलं आहे, मग पेज 40 वर काय घडलेलं आहे, मग हाऊ इज इट रिलेटेड टू पेज 30 आणि एव्हरीथिंग दॅट हॅपन्ड बिफोर पेज, इवन बिफोर द स्क्रिप्ट बिगॅन. सो ते तशी इमोशनल कंटिन्युटी, आणि मी आदला माझा सीन वाचून जाते बिफोर, त्याच्या आधी काय त्याच्या झालंय आधी मी काय केलंय आणि मी काय नोटवर आधीचा सीन एंड केलाय की आता मी हा सीन सुरू करणार आहे. ते काम तुमचं तुम्हालाच करायला लागतं. सो इमोशनल कंटिन्युटी वर्क्स ऑन दॅट चीट शीट, ॲटलीस्ट फॉर मी. की मी काय लिहिलंय, माझा अभ्यास करताना स्क्रिप्टचा, की हे असं त्या पात्राला वाटत असेल, आणि मग मी जाऊन डिरेक्टरला विचारते की हे बरोबर आहे तर आय विल फॉलो दिस, नाही तर यू गिव्ह मी करेक्शन नसतील, हे असंच असेल तर लेट्स. अशी ही चीट शीटची माझी पद्धत आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे रादर अक्रॉस शेड्यूल्स, अक्रॉस डेज, अक्रॉस सीन्स हे करणं खूप अक्रॉस हार्श वेदर्स, हार्श वेदर. मध्येच पाऊस पडलाय, हां. आता बंद करा, हो. असंही होतं. खूप त्यामुळे काही. अक्रॉस एव्हरीथिंग. वॉव! तर एक अजून शूटिंगचा खूप टेक्निकल भाग म्हणजे कॅमेरा असतो. म्हणजे सगळं त्या एका गोष्टीत रेकॉर्ड होत असतं. त्यातून जे दिसत असतं ते लोकांना दिसणार आहे. आणि त्याच्यात खूप अजून टेक्निकॅलिटीज आहेत. त्याच्या वेगवेगळ्या लेन्सेस असतात. जसं मॅग्निफिकेशन डिफर होतं. करेक्ट. 10 लोकं दिसतायत का एकाच व्यक्तीचा टाईट क्लोजअप लागलाय. हं. सो डज युअर परफॉर्मन्स डिफर विथ, म्हणजे ती व्हिजन आता डेव्हलप झाली आहे का, की नाही एडिटला हाच लागणार आहे क्लोज माझा. त्याच्यामुळे मी ह्या क्लोजच्या वेळीच हं. अगदी प्रत्येक चेहऱ्यावरचा मसल हलवते. करेक्ट. आत्ता मी जरा एक 19-20 केलं तरी चालेल. एडिट पर्स्पेक्टिव्ह मी अजून तेवढं मी विचार नाही करत, की कुठला सीन लागणार आहे, नाही तोच लागेल का हाच लागेल. आय डोंट थिंक इट इज माय प्लेस टू गो देअर. ओके. खूप वर्ष, खूप प्रोजेक्ट केल्यानंतर कदाचित ते आपणहून येतं तुमच्यात. नाही लागत. आणि ते बघून येतं. म्हणजे मी एक काम केलं आणि व्हेन आय सॉ इट, आणि मग माझं झालं की अच्छा, आता मी तोच सीन वापरला, तोच शॉट वापरला. हे जेव्हा खूपदा घडतं तुमच्याबरोबर, तेव्हा तुम्हाला कळायला लागतं हळू. माझं अजून मी तिथपर्यंत नाही पोहोचले. पण व्हॉट आय डू नाउ इज, मी ॲज अॅन ॲक्टर माझी एनर्जी कन्झर्व्ह नक्कीच करते. कारण पहिल्या 1-2 प्रोजेक्ट्समध्ये मी कॅमेरा कुठेतरी इन द रूम आहे म्हणल्यावर मी एक जीव तोडून रिएक्ट करायचे, जीव तोडून वाक्य घ्यायचे, द्यायचे. इट्स नॉट जस्ट अबाउट रिझर्व्हिंग एनर्जी, इट्स अल्सो अबाउट रिझर्व्हिंग युअर इमोशन्स. परत मी म्हणाले तसं, तुम्ही घरी प्रिपेअर करून आला नाहीयेत, पण तुम्ही सेटवर प्रत्येक मास्टरला, प्रत्येक तेवढंच द्याल समजा, तर ते परत तुमचे इमोशन्स ड्राय होऊन जातात. ते मेकॅनिकल व्हायला लागतं. आणि दॅट इज द वर्स्ट. ते रिअलच राहत नाही. कारण ते इतक्यांदा इतकं रिपिटेटिव्ह झालंय तुमच्यासाठीच, की ते सेन्सेशनच मरतं तुमचं. ते नंब होऊन जाते ती फीलिंग. सो ते नंबनेस पासून जितकं लांब पळता येईल, तितकं लांब पळा. व्हॉट आय डू नाउ इज मास्टर इज टू अंडरस्टँड द कोरिओग्राफी, की कोण कुठे उभं आहे, काय आहे सीनचं प्रोग्रेशन, कुठून कुठपर्यंत जातोय हा सीन, ह्यासाठी मास्टर आहे. त्याच्यात तुमचं ईच अँड एव्हरी फेशियल मसल्स, डोळ्यातली तळमळ, तगमग, डोळ्यातले असे दाटून आलेले अश्रू तेवढं नाही दिसत. पण ते पूर्वी करायला खूप भीती वाटायची, की बापरे, मी रिएक्टच नाही करत आहे जेवढं करायला पाहिजे, आणि दिसलं तर कसं वाटेल लोकांना. तो हा आत्ता विचार होत नाही माझ्याकडनं. आता व्हॉट आय डू इज ओके मास्टर आहे. आय विल अंडरस्टँड. मी शांतपणे ती वाक्य घेईन आणि मी एक माझा फ्लो ठरवीन. सो तो फ्लो मिळायला त्याची मदत होते, पण तेवढंच व्हावं मास्टरमध्ये. आणि मग जेव्हा क्लोज येतो, तेव्हा तुम्ही ज्याला खूप कलॉक्युअल टर्म्समध्ये आपण बॅटिंग करणं म्हणतो, की हां, काय बॅटिंग केली आता. वाह! सो ती बॅटिंग इज ऑन युअर क्लोज. ओके.
की हा जवळ आलाय आणि ऍक्च्युली फक्त चेहरा दिसतो. आणि पूर्वी तर मला हे नाही कळायचं की ते म्हणायचे की हा 50 का ये लाना, 180 लाना. म्हणजे हे काय आणतायत एक्झॅक्टली, एवढं काय काय आणताय? बदलतायत आणि एवढं काय फरक पडतो. पण हा म्हणजे 50 असेल तर शांत राहा, चिल करा तुम्ही. खूप लांब आहे तुमच्यापासून कॅमेरा. बट 180 तुमच्यावर लावलंय आणि आता 180 इज सॉरी मॅग्निफिकेशन लेन्सेसच्या. तर ते तुमच्या चेहऱ्याच्या इतकं जवळ आलेलं आहे. तर मग तेव्हा तुम्ही यू गिव्ह युअर 100% आणि त्याच मोमेंटसाठी केला होता अट्टाहास. तुम्ही बरोबर. स्वतःला सांगा, की ह्याचसाठी आहे. ही सगळी मग मी ती सगळी प्रोसेस ऑडिशन पासून जे आपण करतोय ते ह्याचसाठी आहे. सो तसं मॅग्निफिकेशन ॲक्चुअली इज युअर बेस्ट फ्रेंड व्हेन इट कम्स टू फिल्म ॲक्टिंग. की तुम्ही ते समजा आणि इट वुड रिअली हेल्प मॅग्निफाय युअर परफॉर्मन्स. पण या सगळ्यावरच व्होकल हं. टेक्स्चर बद्दल थोडंसं बोलतो आता. म्हणजे येस. आपण आता एक्सप्रेशन्स बद्दल बोललो, कंटिन्युटी बद्दल बोललो. कंटिन्युइटीचाच धागा पकडून हं. जसं तू म्हणलीस, की एका व्यक्तीच्या जर्नीचा तू एक सॉर्ट ऑफ चीट शीट बनवून ठेवतेस, की करेक्ट. ही व्यक्ती काय सीनमध्ये काय करेक्ट. भावना डील करते किंवा काय वाटतंय. तसं एखाद्या कॅरेक्टरसाठी पकडलेला टोन असेल, एखाद्या कॅरेक्टरचा पिच असेल किंवा ॲक्सेंट असेल, तो मेंटेन करणं थ्रू एव्हरी सिंगल सीन. जर सिंक साउंड असेल तर त्या शूटच्या दरम्यान आणि जर डबिंग असेल तर तेव्हा. हेही खूप अवघड वाटतं बाहेरून बघायला किंवा असणारच ते डील करायला. सो व्हॉईस ॲक्टिंगचं महत्त्व याबद्दल तर बोलूच या. पण एखाद्या कॅरेक्टरला अप्रोच करताना हाऊ इम्पोर्टंट इज दॅट पर्सन्स व्हॉईस? व्हॉईस इज एव्हरीथिंग. व्हॉईस डिसाइड्स की मला या व्यक्तीचं बोलणं ऐकायचंय. का म्हणजे मी कंप्लीटली डिस्कार्ड करणार आहे हे कॅरेक्टर. हे पहिल्या 10 मिनिटात तुम्ही ज्या आवाजात बोलता, त्याच्यावरनं ऑडियन्स म्हणून कोणीही ठरवेल. म्हणजे मला त्या ॲक्टरबद्दल खूप सिम्पथी असेल, की अरे नाही. तरी एका पॉइंटला ते इरिटेटिंग झाला तो पिच. तर तो बोलत असेल खूप चांगलं. म्हणाले, "हां, बंद कर यार, पुढे जा." इट्स व्हेरी बायोलॉजिकल ऑल्सो. बघ ऑडियन्स म्हणून, "ए यार, कंटाळवाणं होतोय आता. हा पिचच मला नको वाटतं." की माणूस कंटेंट चांगलं आहे, पण आवाज घाणेरडा आहे. सो मग ते कॅरेक्टरवर डिपेंड करतं, की मग माझं कॅरेक्टर कसं आहे? माझं कॅरेक्टर अनोइंगच आहे का? की ती इरिटेटिंग वाटली पाहिजे का? की तिचं पात्रच इरिटेटिंग आहे. तर ती इरिटेटिंगच पिचमध्ये बोलेल. पण आता समजा दाभाडेमध्ये हो, यू कॅन हो. से. दाभाडेमध्ये ती तुम्हाला आवडलीच पाहिजे ती मुलगी. की ती खूप छान, गुणी, घरेलू, प्रत्येकाला हवी-हवीशी वाटणारी एक सून असा तिचा एकूण एक्झिस्टन्स पाहिजे. मग तिच्या त्या आवाजात आलं पाहिजे. ती नवऱ्याला विचारते, की मला एम-पी-एस-सी करायचंय. तर ते मग तो एक गोड आवाज लागला करेक्ट. पाहिजे. सासू-सासऱ्यांशी बोलताना वेगळा आवाज असेल, मैत्रिणीशी बोलताना वेगळा आवाज असेल. सो आवाजही एका कॅरेक्टरचा एक नसतो. आपणही इफ आय एम टॉकिंग टू यू तर वेगळा असेल. मी एका हायर अथॉरिटीशी बोलत असेल तर वेगळा असेल, मित्रांशी वेगळा असेल, आई-बाबांशी, लहान बाळाशी बोलताना वेगळा आवाज आपण लावतो. सो हे समजून घेणं पात्रासाठी आणि ते कोणाशी बोलतंय, त्याचं वय काय आहे? परत सावित्रीबाईमध्ये आय विल नॉट टॉक इन धिस पिच. तो अजून सूदिंग, अजून एक अथॉरिटेटिव्ह आणि अजून त्या काळातला एक पिच पाहिजे, की नाही एक दबक्या आवाजातच आपल्याला बोलायचं, आपल्याला हळूच बोलायचं, आपल्याला बाई म्हणून अख्खं एक्झिस्टन्सच रिझर्व्ड आहे. सो माझ्यासाठी डबिंगमध्ये तेच रिक्रिएट करणं, आय स्टिल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. मला खूप वेळ घेऊन कारण पायलट आपण जेव्हा ऐकतो कानात, तेव्हा ते इतकं छान वाटतं. कारण तुझ्याकडे समोरचा ॲक्टर होता, तुझ्याकडे ती जागा होती. तू त्या प्रोसेसमध्ये होतीस. बरं डबिंग हॅपन्स 2-3 महिन्यानंतर. तुम्ही एकटे त्या खोलीत आहात. तुम्ही तो एक हेडफोन लावलेत. तुमच्या समोर एक चालू आहे. तुम्हाला लिप सिंक करायचंय. तुम्हाला त्या मोमेंटमध्ये राहायचंय. तरी तुम्हाला तेच डिलिव्हर करायचंय. नुआन्सेस सोडायचे नाहीयेत. मला फक्त त्या ठरवलेल्या पिचमध्ये बोलायचं नाही. जसं आपण मगाशी पॉज, सायलेन्स ह्याबद्दल बोललो, तेही तितकेच वर्क करायचं. सो डबिंग माझ्या मते ही एक ॲक्टिंग पेक्षा खूप वेगळी स्किल आहे. ती वेगळी कला आहे. आणि त्याचं ॲक्टर म्हणून ॲक्टर व्हायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही फक्त अभिनय
फिजिक ह्यावर काम कराच, बट डबिंगवर खूप काम करा, बिकॉज दॅट आय स्टिल फाइंड व्हेरी चॅलेंजिंग. सिंक साऊंडला मी आनंदी असते, की अरे वा, म्हणजे कारण ते त्या वेळेला काहीतरी वेगळं आपण हो. करून गेलेलो असतो आणि ते झालंय, मिळालंय. ते इट इज अ होल रिक्रिएट, इट इज अ परफॉर्मन्स. होल परफॉर्मन्स. म्हणजे इट्स युअर ब्रीदिंग. ब्रीदिंग किती महत्वाचं आहे. सो ते तसं ब्रीदिंग परत आणणं, समोरच्याचं ते आठवून, की हा समोरचा तेव्हा हे त्यांनी असं केलं होतं, मग त्याच्यावर माझी ती अशी एक म्हणजे एवढं विचारणं जरी असेल, तरी ते त्याच पिच मधलं पाहिजे, त्याच टोन मधलं, त्याच ती लयबद्धता तुम्हाला ठेवता आली पाहिजे. तर ते ऑफबीट पटकन जाणवतं, की अरे एवढाच पोर्शन डब केलाय ना, असं जाणवून येतं, की अरे एवढंच वाक्य डब केलंय. सो डबिंग आणि व्हॉइस मेक्स ऑर ब्रेक्स अ कॅरेक्टर. हे मला अगदीच स्वतःच्या अनुभवातनं आणि बघूनही कळले, की अरे किती कमाल परफॉर्म केलाय, पण आवाज मारक ठरतोय. असंही होतं. सो तू खूप ॲप्ट पद्धतीने सांगितलंस तसं, की एका कॅरेक्टरचा व्हॉइस ही तितकाच रिक्वायर करतो टेक्निकल अटेन्शन किंवा वर्किंग जे तू सांगितलंस आणि तसं. हे पण डिरेक्टर बरोबर ठरवायला लागतं, की काय पिच. कारण मला दाभाडेचं पहिलं रीडिंग झाल्यानंतर हेमंत सर म्हणाले होते, की पिच चुकतोय. हो. हा पिच बरोबर नाहीये. हं. ती गावाकडची असली तरी ती ह्या पिचमध्ये बोलणार नाही. तर आपण पिचवर काम करूया. सो असा येतोच फीडबॅक आणि आपल्याला एक खूप चकाचक काहीतरी दिसतं स्क्रीनवर. बट त्याच्यामागे खूप ट्रायल अँड एरर आहे. माझा इव्हन लाईक आणि सबस्क्राईब नावाची मी एक फिल्म केली होती. ज्याच्यातही मी एक खूप माझ्या वयाचीच पण एक खूप म्हणजे आयुष्याला हरलेली, दमलेली, पिचलेली मुलगी आहे ती. तर तिचा कधीतरीच तिच्या वयाचा पिच यायचा तिच्या सीन्सला आणि कधीतरी ती स्वतःच्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलायला लागली, की ती एकदम डाउन व्हायची आणि मला एक रिव्ह्यू फीडबॅक असा मिळाला होता, की तुझ्या एका सीनमधला मला तुझा आवाज लक्षात आहे. तो खूप इम्पॅक्टफुल होता. की इट इट दॅट हिट मी द हार्डेस्ट, की अरे ही इतकी यंग दिसते, पण हिचा आवाज काय झालाय असा? आणि इतकं काय घडलंय हिच्या आयुष्यात, की इतकी हरून बोलतेय. सो आवाज इज अगेन मेक्स ऑर ब्रेक्स. डबिंगबद्दल पण तू बोललीस आणि खूपच इन्साइटफुल गोष्टी सांगितल्यास. कारण तो परफॉर्मन्स महिन्यानंतर एका एका बंद स्टुडिओत खोलीत बंद खोलीत करायचं रिक्रिएट असतं. करणं यासाठी पण म्हणजे खूप अप्रिशिएट केलं पाहिजे. सगळ्याच आत्तापर्यंत ज्यांनी हे खूप छान पद्धतीने केलंय त्यांना. आता थोडं एंडकडे येऊया आणि त्याच्यात ह्याबद्दल बोलावसं वाटेल, की जे तू सुरुवातीला सांगितलंस, की आधी ही मुभा नव्हती, हा चॉईस नव्हता, की सगळं आपण इव्हॅल्युएट करून कॅरेक्टर चूज करूया फिल्ममधलं. पण आता नाऊ दॅट देअर आर अ लॉट ऑफ रोल्स कमिंग इन. खूप छान फिल्म्स आल्या आहेत, अजूनही येत आहेत. रोल्स चालू आहेत. तर ॲड्स चालू आहेत. तर यू गेट अ गुड अमाउंट ऑफ चॉईस. आता when as an artist you had a certain vision about yourself over the years आणि तुझ्याकडे काही स्क्रिप्ट्स येतायत, यू हॅव टू मेक सम हार्ड चॉईसेस की नाही ही फिल्म खरं तर आपल्याला आपण नसती केली, पण खूप चांगली रीच होणारी केली पाहिजे किंवा ही फिल्म कमी बजेटची आहे, पण काय रोल आहे, केलाच पाहिजे. हो. असे खूप काही होत असतील गोष्टी. सो चूजिंग अ रोलला आता कशी अप्रोच करतेस? चुझिंग अ रोलला मी अप्रोच असं करते, की जेव्हा मी स्क्रिप्ट वाचतेय, एक तर ऑडिशन देताना आपल्याला कळतं, की हे किती इंटरेस्टिंग आहे. ऑडिशनच. सो माझं पहिलं हेच मला ऑडिशन करताना मजा आली का? सो इफ त्याचं उत्तर हो असेल, तर मग मी स्क्रिप्ट मागते आता, की ओके आय वॉन्ट द स्क्रिप्ट. तर स्क्रिप्ट वाचताना जर का परत ते मजेवरच आहे. मला पुढे वाचावसं वाटतंय का? तर ऑडियन्सला पुढे ती फिल्म बघावीशी वाटेल. नाहीतर माझा सीन येईपर्यंत त्यांनी बंद केला. चित्रपट बघणं, ते उठून गेले. तर उपयोगच नाही. म्हणजे मी कितीही सुंदर काम केलेलं असलं तरी माझ्या सीनपर्यंत ते पोहोचलेच नाही. तर काही उपयोगच नाही. एकतर इट डिपेंड्स ऑन द टीम, की मला ह्या व्यक्तीबरोबर काम करायचं. मी ह्यांची फॅन आहे आणि मला ह्या प्रोडक्शन हाऊस बरोबर, टीम बरोबर, डायरेक्टर बरोबर और को ॲक्टर बरोबर काम करायचं. तर मग आय विल डेफिनिटली से येस टू द प्रोजेक्ट. और अगेन म्हणजे मोस्ट
ज्याच्यावरनं ठरतं इज द स्क्रिप्ट. मी आत्ता एक फिल्म केली, विच वॉज अन इंडिपेंडंट हिंदी फिल्म. वाव. ओके. आणि मला माहिती नव्हतं की हे काय असेल स्क्रिप्ट, आणि मला जस्ट त्यांनी पाठवली. ते म्हणाले की तू वाच एकदा स्क्रिप्ट, तू सांग तुला काय वाटतं. आणि रात्री 1 वाजला होता व्हेन आय फिनिश्ड रीडिंग द स्क्रिप्ट, आणि मी इमिजिएटली त्या डिरेक्टरला कॉल की म्हणजे मी चॉईस वगैरे करणं तर लांबच राहिलं. थँक यू फॉर सेंडिंग द स्क्रिप्ट टू मी. वाव. आय एम सो हॅपी आय रेड इट, आणि तुम्हाला असं वाटलं की मी हे करू शकेन. So असं काही घडलं की खूप मजा येते. और मग तुम्हाला खूप बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याचा विचार करायला लागतो, की अच्छा हां, ठीक आहे, चल असं आहे का? मग पण मी पर्सनली असा कधीही विचार केलेला नाही, की मला किती सीन्स आहेत, हां. मला किती वाक्य आहेत. माझा म्हणजे मी कोणाच्या नंतर माझी एंट्री आहे, मी काय करतीये, पॉवर डायनॅमिक्स. पॉवर डायनॅमिक्स मी काय हं. करतीये इज व्हेरी. म्हणजे आता क्रांतीज्योती मराठी माध्यम, क्रांतीज्योती विद्यालय येस. नावाची फिल्म आली, आणि त्याच्यात मी एक 2 मिनिटाचा कॅमिओ केला. इट्स अ बरोबर. 2 मिनिट कॅमिओ, आणि अख्खी फिल्म एवढी हिट झाली, एवढ्या लोकांना ती आवडतीये. इट्स अ सुपर हिट सक्सेस वगैरे. आणि मी अगदी हेमंत सर, क्षितिताईच्या प्रेमाखात त्यांनी फोन केला. म्हणलं, "हो, अगदी आनंदाने करेन." पण ते जळगाव मधलं ते पात्र आहे. ज्याला ती जळगाव ते म्हणतात. आणि ती असं त्याच्यावर मला मेसेजेस आले, की "मॅडम, आता तुमचं क्रांतीज्योतीमधलं काम खूप आवडलं." सो इट्स ऑल अबाउट व्हॉट यू डू, हाऊ मच एव्हर टाईम यू आर ऑन स्क्रीन. पण त्याच्याबद्दल मेसेजेस आले, की किती छान वाटलं आणि खूपच मस्त वाटलं बघून, आणि एकदम छानच जमलंय. आणि सो बघतात लोक. खूप लक्ष देऊन बघतात लोक. आणि म्हणजे मी आता तुमची फिल्म पाहिली कुठली, म्हटलं ओके. व्हेरी अनएक्सपेक्टेड आणि व्हेरी सरप्रायझिंग. पण असं होतं. इव्हन लाइक आणि सबस्क्राईबमध्ये आय थिंक आय एम ऑन स्क्रीन फॉर नॉट मोर दॅन हाल्फ एन अवर इन दी एंटायर फिल्म. पण माझ्या असण्या-नसण्यानी स्क्रिप्ट बदलते का? माझं पात्र तिथे नसेल, तर काही बिघडतं का स्क्रिप्टचं? अशाच स्क्रिप्ट्सना मला भागवायचं, की आय डू समथिंग इन इट. मला काहीतरी वाटू दे, की मी काहीतरी आय केम अँड आय शिफ्टेड सम डायनॅमिक, की मी नसेन तर हे नाही घडणार. हे मला कलाकार म्हणून जिवंत ठेवायला फार गरजेचं आहे. दॅट इज हाऊ आय चूज. टू मच टू टेक इन. एकदम Too much. मला खूप काय-काय विचार डोक्यात चालू आहेत. पण थोडासा काइंड ऑफ द लास्ट क्वेशन म्हणूया इन दिस हो. डिस्कशन Yes. ऑफ आवर्स. एक खूप ट्रिकी गोष्ट आहे, ज्याबद्दल तू आत्ता उल्लेखही केलास, व्हिच इज बीइंग नोन, फेम. हं. व्हेन फेम कम्स इंटू द पिक्चर खूप हं. गोष्टी बदलू शकतात. पण आत्ता जसं तू करिअरच्या सुरुवातीपासून रोल्स करत आली आहेस, हं. आत्ताही करत आहेस. तर ग्रॅज्युअली जी फेम इन्क्रीज होत चालली आहे, हं. त्याचं प्रेशर ॲज अन ॲक्टर येणं, की हं. नाही मला आता हा रोल चूज करताना विचार केला पाहिजे, कारण काय आत्तापर्यंत मी ह्या हं. साधारण झोनचे रोल्स केले किंवा अशा काही गोष्टी ज्या फेममुळे होतात. त्याबद्दल आत्तापर्यंत कसं डील केलंयस? एकतर ग्रॅज्युअली हं. इन्क्रीजिंग फेम बद्दल. हा फेमबद्दलचा प्रश्न पहिला. फेम पेक्षा मला असं वाटतं, की आता लोकं बघतायत मी जे करतेय हं, त्याच्याकडे, आणि मला काय प्रकारचा ब्रँड तयार करायचा आहे स्वतःसाठी. हं. सो इट्स नॉट जस्ट इट इज फेम, बट त्याचा मी एक पॉझिटिव्ह हे असा घेतलाय, की आता लोकं लक्षात ठेवतायत काम. हां. यू आर आय अन्सरेबल. एम अन्सरेबल टू पीपल. हं. आय एम अन्सरेबल टू माय सेल्फ अँड आय एम अन्सरेबल टू पीपल, करेक्ट. की तू हे का केलंस? हं. आणि आत्ता मला असं वाटतं, मी एका खूप ऑड जंक्शनवर आहे. जे ठरवणार आहे, की मी काय प्रकारची ॲक्ट्रेस आहे. हं. हा माझा विचार आहे, की हां, असं एक थोडं सक्सेस मिळाल्यावरही त्याच्याच मागे जातीये, हं. की माझा वर्षाला 3 सिनेमे आलेच पाहिजेत. ह्याच्या मागे मी पळतीये, की आय एम गोइंग फॉर क्वालिटी ऑर क्वांटिटी. हं. हे आत्ता हे ठरवणारं जंक्शन आहे, की मी कुठल्या गटात पडणार आहे, हे आत्ता ठरणार आहे. फेमचं मला आत्ता म्हणजे मलाही ते पचणं थोडं हं. अवघड होतंय, की मी कालच बालगंधर्वच्या बाहेर उभी होते. माझी मावशी आणि काका येणार होते.
आणि आता माझ्या बाबतीत असं खूपदा घडतं, की लोकं येणार अप्रोच करायला त्याच्या आधी ते Google करतात, की ही आणि आपल्याला यू गेट अ सेन्स ऑफ इट, की अच्छा हे आता येणार आहेत, पण त्यांना 2 मिनिटं लागतील. आणि मग ते 2 मिनिटांनी आले आणि ते म्हणाले, की तुम्ही दाभाडेमध्ये होता. करेक्ट. एक फोटो काढूया का? नाही आम्ही घाबरत होतो. असे ॲक्टर फिरत नाहीत ना बाहेर. म्हटलं हां? म्हणजे मी आता कोणासाठी थांबली आहे. सो मलाच ते कळत नाही, की एक्झॅक्टली व्हॉट आर यू एक्स्पेक्टिंग फ्रॉम मी किंवा म्हणजे बीइंग मॉडरेटली फेमस इज व्हेरी डिफिकल्ट देन बीइंग फेमस. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू नॅव्हिगेट की व्हेअर वी स्टँड. आपण असंही जाऊन नाही म्हणू शकत, "हां, काढा फोटो. मी तीच आहे जी तुम्हाला वाटते." एवढा वेळ तुम्ही घालवू नका. सो चॉईस बाबतीत माझ्या मते ऑडियन्सपेक्षा ना मी मेकर्सकडे जास्ती फोकस करते. बिकॉज आय सी की अ लॉट ऑफ मेकर्स आर रिकॉग्नायझिंग मी मोर दॅन ऑडियन्स. खूप लोकांमध्ये मी एक थँकफुली परत मी म्हणाले तसं, की सुरुवातीला चांगले प्रोजेक्ट्स अप्रोच झाल्यामुळे माझे चॉईसेस तसे होते, की हां, हिने चांगलेच फिल्म्स केलेत आता, चांगल्याच गोष्टींचं आणि चांगल्याच मला चांगली माणसं भेटली. ही खूप जमेची बाजू आहे माझ्यासाठी. सो मेकर्स आर लुकिंग एट व्हॉट आय एम डूइंग मोर दॅन ऑडियन्सेस आर लुकिंग एट इट आणि मला त्यांना डिसअपॉइंट नाही करायचं. अच्छा हिने ही फिल्म केली. बरं, नको विचारायला आपण, की तसले रोल्स करते कदाचित. साइडलाईन रोल्स और व्हॉटएव्हर. सो मेकर्सचं लक्ष जास्ती आहे मोर दॅन ऑडियन्सेस आणि त्यांना केटर करण्यासाठी मला चांगलेच रोल्स करायचे असं मला वाटतं. दॅट इज हाऊ फेम इज वर्किंग राइट. म्हणजे यू हॅव टेकन इट मोर ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. as येस. you being answerable not just to yourself but to the audiences and the makers who will be working with you. आणि टू एंड इट ऑल ऑफ कोर्स एक म्हणजे ह्याच्यातला अँड ॲक्शन हे नाव या सीरीजचं ह्याचसाठी आहे कारण इट इज ऑल अबाउट फिल्म अँड थिएटर आणि जे आपण बोललो. पण तुला पुढच्या काही वर्षातल्या तुझ्या व्हिजन बद्दलची काही जर गोष्ट सांगायची असेल, की यू आर लुकिंग फॉरवर्ड टू रिसीव्हिंग सच काइंड ऑफ रोल्स, तर ज्याला आता खूप पॉप्युलरली मॅनिफेस्टेशन वगैरे मोठे टर्म्स दिलेत. तर ते बोलून आपण एपिसोड एंड करूया, की दिस इज समथिंग व्हिच यू वॉन्ट टू डू इन द निअर फ्युचर आणि दिस इज ऑन युअर लिस्ट. मॅनिफेस्टेशन माझ्या मते आपलं प्रत्येकाचंच स्वतःतल्या स्वतःत एक सुरू असतंच, की अरे काहीतरी बघून असं वाटतं, की दिस आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस. मॅनिफेस्टेशन इज मोस्टली की मला ह्या मेकर्स बरोबर काम करायचंय. मोर दॅन मला हा रोल करायचा आहे. कारण मलाही जे वाटलं नव्हतं, की माझ्याकडे येईल, ते माझ्याकडे आलं आणि टर्न्ड आउट टू बी ग्रेट. त्यामुळे मला असं वाटतं, की माझ्या एक्स्पेक्टेशन्सपेक्षा काही रिॲलिटीज हॅव बीन मच बेटर. त्यामुळे मी काही एक्स्पेक्ट करायला जात नाही आता. इव्हन व्हाईल मॅनिफेस्टिंग म्हणले, की ठीक आहे, हे असं व्हावं, पण नाही झालं तर काहीतरी चांगलंच होईल. दिस इज वन थिंग. मॅनिफेस्ट करायचंच असेल तर हे आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे, बट आय एम अन ओडिसी डान्सर. ओके. आय एम अ क्लासिकली ट्रेन्ड ओडिसी डान्सर. सो त्या धाटणीचा काही रोल आला, मला डान्स करता आला एखाद्या सिनेमामध्ये, एखाद्या फिल्ममध्ये, तर मला खूप, खूप, खूप आवडेल आणि दॅट इज समथिंग आय ड्रीम ऑफ, की आय बी प्रेझेंटेड ब्युटिफुली आणि मी त्यात जी माझी पहिली कला आहे, जी मी स्वतःत रुजवली, तर ती मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली, तर आय थिंक आय विल बी द हॅपिएस्ट. वाह! ओके. लवकरच होपफुली बघत असणारं कोणीतरी याबद्दल फोन करेल आणि खूप फॉर्मल नाही होणार, पण थँक यू सो मच. ॲट लेंथ इतकी चांगली चर्चा बाहेर नसती झाली फॉर शुअर नाही. इतक्या टेक्निकल मुद्द्यांबद्दल येस. आणि आय होप तुला पण मजा आली विथ रिस्पेक्ट टू ऑल दीज टेक्निकल पॉइंट्स. खूप इन्साइटफुल होतं तुझं बोलणं. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक यू.